शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. सगळ्यात जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, कमेंटसाठी खूप मनापासून हृदयातून तुमचे आभारी. तर चला, सकाळची आपली मॉर्निंगची जी कामं आहेत ती तर सुरूच झालेली आहेत. सगळं आवरून व्यवस्थित साडी वगैरे नेसून आले. म्हटलं चला हलकी-फुलकी लाईटवेट जी असेल ती नेसून सणासुदीचा आपलं एक दिवस तरी. तर आता हळदीचं लेपन आज मी बऱ्याच दिवसातून करत आहे. सध्या जर बघायला गेलं तर डॉगी ठेवत नाही आहेत म्हणून मी त्याला नानूनच केलेलं आहे. पण आज पौर्णिमा पण होती आणि सोबत वटपौर्णिमा पण सण. तर तुम्हाला खूप भरभरून शुभेच्छा. तर पहिला ते लेपन जे आहे ते त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आणि गोमूत्र टाकून मी मिक्स करून ठेवलेलं आहे. हळद भरपूर घेतलेली होती कारण उंबरठ्याचा आपल्या कलर जो आहे तो गेलेला आहे. आता कलर वगैरे ते दारं वगैरे बऱ्याचशा गोष्टी ह्याला आलेला आहे. कलर करून घ्यायला आलेला आहे. कारण आपण रेग्युलर कलर मारलेले होते. त्याला कुठले असे परमनंट कलर वगैरे दिलेला नाही आहे दरवाजाला. आणि आपली चौकट आणि दार जे आहे ते सागवानीमध्ये आहे. त्यामुळे त्याला होता होईल तेवढा असा हलका-फुलका कलर द्यावा लागतो. एकदम डार्क देऊन नाही चालत. म्हणजे असं ते म्हणलेले होते, शक्यतो तुम्ही डार्क दिला तर पुन्हा दुसरे कलर त्याच्यावर करायचं म्हटलं तर होत नाही. तुम्ही 2-2 वर्षातून त्याला कलर देऊ शकता. त्या हिशोबाचे कलर द्या. जे लाकडासाठी खास येतात ना, ते कलर दिलेले होते. तर आता ते सगळं करून ठेवलं. लगेचच मी लावलेली होती डाळ आणि बटाटे एकत्र लावलेले होते. कारण एकीकडे स्वयंपाकाचं पण होतं आणि यावेळेला ना मुहूर्त काय कोणास ठाऊक 12:30च्या पुढे मुहूर्तच नव्हते. आता असतील पण काही जण देत होते. पण शक्यतो 80% लोकं सांगत होते, की बाबा 12:30च्या आधीच तुम्ही पूजा वगैरे करून घ्या. मग असतं ना, की आता आमच्या कॉलनीतल्या सगळ्या जणी म्हटल्या, की बाबा एवढ्या-एवढ्या टायमिंगला आपण जाऊया, करूया. मग आता सगळ्यांच्या हिशोबानं आपल्याला ते आवरून घेणं गरजेचं आहे. आज डब्याचं तर काही टेन्शन नव्हतं. आर्यननं तोपर्यंत उठून आज बाहेरचं सगळं जे आहे ते पुसणं असू दे, झाडणं असू दे, सगळी कामं आर्यनने केली. ती पॅन्थरला मात्र डांबरला. कारण काय होतं, की ती बरोबर रांगोळी काढलेल्या आहेत. कोणी तर मुद्दाम येऊन बसतं. ती माझी पोरं जी आहेत ती मोठी झाली आहेत. कोणी नाही आहे ते रांगोळ्या विस्कटायला. पण ही जी आहेत ना डॉगी यांचं प्रमाण भरपूर आहे. आता तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेन मी. टायसन येऊन त्या रांगोळीतच बसलेला होता. त्यामुळं मग मी कधी-कधी कंटाळवाणा करते. असं चला लेपन केलेलं आहे. बरं, काल भरपूर साऱ्या ताईंच्या कमेंट आल्या आणि बऱ्याच जणींचं असं म्हणणं होतं, की त्या कुंड्या खाली घ्या, वारं भरपूर सुटलेलं आहे ताई, कुंड्या खाली घ्या. तर त्याच्यावर झालेलं आहे एकदा रामायण महाभारत. माझं आणि दादाचंच झालेलं होतं. YouTubeमधल्या खूप साऱ्या ताईंनी सांगितलं आणि काही ताई म्हणल्या, की नाही काय होत, राहू दे. बाहेरची संपूर्ण झाडं जी आहेत ती कटिंगला आलेली आहेत. थोडासा असा पावसाळा सुरू झाला, की ते आम्ही कट करून टाकणार आहे. म्हणजे कसं, की पावसाळ्यामध्ये आणि पुन्हा वाढतं. शक्यतो असं उन्हाळ्यामध्ये झाडं कधी कट करायचे नाहीत. वाढीला थोडंसं दमवतात म्हणून. आता ते आहे करायचं पूर्ण खालून रिकामं करून आहे ना, वरती फक्त आकार द्यायचा आहे आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा. मला एक काल कमेंट होती एका ताईची. म्हणजे बऱ्याच जणींचं मत तेच होतं. इकडून जाताना मी झाडं घेऊन जायची आणि तिथं लावायची. तर मी एक म्हणते, की बघा माझ्या घरात मीच झाडं लावलीत का कोणी आणून लावलीत? तर जसं ज्याला पाहिजेल ना त्यानं स्वतःच्या घरात झाडं लावायची. हे मी का म्हणते सांगते. त्यांना झाडांची आवडच नाही आहे. कारण गावाकडे तर किती झाडं मिळतात. शेजाऱ्यात एखादा वेल आला तर ते आहे असं उपसून देतं आणि घेऊन जा म्हणतं, लाव जा म्हणतं. आपल्या घरात झाडांचं वेडच नाही आहे. लावून काय करणार आहे? लावून येणार आणि पुढं जाऊन बघितलं की दुसऱ्या वेळेला त्याचं खोडं पण राहणार नाही आहे. तर सॉरी बरं का, मला ह्या गोष्टीत खरंच घरच्यांचं पटत नाही आहे. कारण एवढी जागा, एवढं पाणी आहे, पण त्या झाडांचं कोणालाच वेड नाही. मग आपण ते वेड घ्यायचं आणि मग पुन्हा ते मला नाही सहन होत, की बाबा एखादी वस्तू आपण नेऊन लावले आणि ते लक्ष नाही दिलं आणि ते गेलं मरून वगैरे, तर मग ते आपल्याला आवडत नाही. त्याच्यापेक्षा आवड असेल तर ते लावतील, त्यांना आवड नाही तर राहतील. कारण आता मी माझ्या चुलतेच्या घरी तुम्हाला घेऊन गेलते, किती झाडं आहेत कारण त्यांच्या ऑल घराला आवड आहे. ते पण तिथंच राहतात. त्यांच्या घरी काय कोणी लेकीनं वगैरे आणून लावलेली नाही आहेत आणि मला न्यायला काही नाही, पण मी नेलेल्या झाडांचं राहणार किती, काय त्याची काळजी कोण घेणार? हे त्याच्यावर ढकलणार, ते त्याच्यावर ढकलणार. त्यांच्या घरात 2 सुना आहेत, 2 लेक आहेत, सासू-सासरे, आई-वडील आमचे सगळे आहेत. त्यांना पाहिजे
असेल तर ते लावतील, नाही तर सोडतील. मी एवढं स्पष्ट का बोलते, कारण ते राखत नाही आहेत, लक्ष देत नाहीत. मी किती नारळाची झाडं देवघरामध्ये उगवलेली दिली, मामांकडे दिली, मामांकडे जेवढी झाडं दिली ना, ती सगळी झाडं आज फळं देतात. खूप मोठी झालेली आहेत. मी तुम्हाला नंतर कधी दाखवेन. थोड्या लांबच्या रानामध्ये लावलेल्या आहेत आणि यांच्याकडे जेवढी दिलेली होती ना, तेवढी सगळी झाडं गेलेली आहेत. असो, चला आता आज ना मस्त असा मी पुरणपोळीचा स्वयंपाक, गूळ जो आहे ना, जो सेंद्रिय गूळ म्हणून येतो ना, एकदम असा डार्क असतो ना, तो टाकलेला आहे. किट्टोला ना पुरणपोळी भरपूर आवडते, पण हो, त्या पुरणपोळीमध्ये गूळ जास्त असेल तर आवडतं, म्हणून मी तिच्यासाठी आज एक्स्ट्रा पुरण पण घेतलेलं आहे. सगळं झाल्यानंतर संध्याकाळी मला म्हणत होती की मम्मी पुरण काय ठेवलंय का तू, दे मला, कारण तिला भरपूर आवडतं. माझ्याकडे ती पण गोडाला आहे, पण ती मिक्स येते. तिला आंबट आवडतं, खारट आवडतं, गोड आवडतं, तिखट पण बऱ्यापैकी आवडतं. कारलं सोडून तिला बऱ्याचशा गोष्टी आवडतात. काही ठराविक रेसिपी नाही आवडत तिला, पण बऱ्यापैकी ती अशी मिक्समध्ये येते. आम्हीच आहे थोडंफार एक फिक्स ते फिक्स, हेच नाही तेच नाही असं. आता येळवणी वगैरे काढून घेतली, गुळाचा चटका दिलेला आहे, ते तिकडे शिजतंय. तोपर्यंत मग बाकीची जी आहे ती मी तयारी करून घेतली. बरं, ज्यांना ज्यांना गुरुवार करायचे आहेत, शुक्रवार करायचे आहेत, तर त्यांच्या कमेंट होत्या की ताई आम्ही कधीपासून करू दे. तुम्ही आता इथून पुढं करू शकता, काही नाही. अमावस्या झाल्यानंतर येणारे गुरुवार, शुक्रवार, एकादश नसतील तर तुम्ही तिथून ते व्रत जे आहे ते सुरू करू शकता. बरं, काहींचं म्हणणं होतं की पारायण जर असेल ताई, तर पारायण वाचून कुठं जायचं का, ते पण गुरुचरित्राचं, तर नाही चालत. गुरुचरित्राच्या पारायणाला शक्यतो असं म्हणतात की वेशीच्या बाहेर जाऊ नये. आता त्याच्या मग काय फार मोठं नाही आहे, तुम्ही डीपली ते माहिती घ्या, तुम्हाला कळेल. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्याच्यासाठी ते दिलेलं आहे. बाकी स्वामींचं पारायण केलं तर तुम्ही काही पाळायची गरज नाही, अगदी बिंदास्त करू शकता. त्याला पूजा मांडणीची सुद्धा गरज नाही आहे. सगळे व्हिडिओ आहेत, फक्त प्रांजल शिंदे म्हणून तुम्ही सर्च केलं, मी त्याच्यावर रिपीट 4-4, 5-5 व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्हाला सगळे मिळून जातील. आज बटाट्याची भाजी बनवत होते तर कांदा भरपूर घातलेला आहे. काही ताईंच्या कमेंट येतील की ताई तुम्ही कांदा लसूण वापरता का यायला, तर हो, वटपौर्णिमेच्या ह्याला वापरतो. ठराविक जे काही असं असतं की जिथं नैवेद्य मला द्यायचं आहे तिथं मी वापरत नाही. स्वामींचं सुद्धा बऱ्याच जणींनी कन्फ्युजन करून घेतलं आहे. कोण कांदा म्हणतंय नाही वापरायचा, लसूण नाही वापरायचं, कोण म्हणते वापरायचं, त्यांना आवडतं. तर मी सध्या तरी ना त्यांच्या ह्याच्यामध्ये सुद्धा घालते, कधी कधी घालत नाही. जे आहे ते आता माझं लाईफ मी तुमच्या पुढं ठेवलेलं आहे. डेली माझ्या लाईफमध्ये जे असतं ते मी तुम्हाला शेअर करते. कधी घातलेलं पण करते, कधी नाही घातलेलं पण करते. आणि आता बनवलेले आहे मी येळवणीची आमटी, फार कमी प्रमाणात बनवलेली आहे. कारण कसं असतं की जे गावची लोकं असं म्हणजे पिऊन जी आमटी संपवतात त्यांना बरं आहे. आपल्यातनं पोरं एक वाटी आमटी घेतली की भाताबरोबर बास झालं. आपल्या तर घरात ना आमटी शक्यतो दादा तेवढे पितात, आम्ही कुणीच पित नाही आहे. जेवढी काही आमटी असेल ना, आम्हाला तर ही आमटी केली ना सकाळ, संध्याकाळ आणि दुसऱ्या दिवशी पण उरेल. म्हणजे क्वांटिटी आमटीची सांगते, येळवण्याची. बाकीच्या आमट्या मग मुलं भातात वगैरे आवडीनं खातात, पण याला नाही आवडत देत. भाजी झाली, आमटी झाली. आता थोडंसं बसले 5 मिनटं, कारण सकाळ उठल्यापासून कंटिन्युअली सुरू आहे. आता जाणार आहे मी देवपूजेला. पहिला देवपूजा करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग करणार आहे पोळ्या. पोळ्या केल्या की मग वडाला जायची वगैरे, जे स्कूलला गेलं नाही. किट्टोचं कॉलेजचा दिवस असल्यामुळे मग अजून त्यांची कॉलेज पण सुरू झालेली नाही, त्यामुळे तिला पण सुट्टी. असं म्हटलं, दोन्ही पोरं आहेत घरात, त्यामुळे स्वयंपाक कधी का होईना. तर आज मंगल कलश पूजायच्या आधी मी आपली रेग्युलर जी देवपूजा आहे ती मात्र करून घेतलेली आहे. तर काही जणींच्या मला कमेंट होत्या की तू मसवडला गेली नाही का, तर तिकडं जायचं झालं नाही म्हणूनच मी वाळेखिंड्याला गेलेले आहे. तुम्ही ते व्हिडिओ पाहिलेले आहेत ताईंनो. बघा, तुम्हाला मंगल कलश जर पूजायचा असेल, मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा जसं मी सांगितलं तेव्हा तर पूजा, पण शक्यतो होता होईल तेवढं एखादी मूर्ती स्थापन करायची आहे, श्रीयंत्र स्थापन करायचं आहे, असं काही तर मंगल कलश वगैरे म्हणा, तर होता होईल तेवढं सकाळी लवकर करा. कारण आहे बघा, पूजा देवाची कधी करू शकतो, नामस्मरण कधी करू शकतो, पण काही गोष्टीची पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना, ती सकाळ सकाळी भरपूर येते. जे लोक 3:30-4ला उठतात, ज्यांचं डेली हे रुटीन आहे, त्या लोकांना त्यांची एनर्जी तुम्ही जरूर विचारा. उठण्याचेही आपल्या लाईफवर खूप परिणाम होतात, चांगले पण आणि वाईट पण. जर तुम्ही सकाळी जेवढं लवकर उठाल तेवढं तुम्ही पॉझिटिव्ह राहता, दिवसभराच्या खूप साऱ्या नियोजनांना तुम्ही फ्री राहता. आणि एकदा सकाळी लवकर पूजा झाली की तर मग सांगूच नका, असं वाटतं की दिवसभराची मी लढाई जिंकलेली आहे. तर इथे ना सागर आलेला होता, काही निम्म्या वस्तू आणलेल्या होत्या, निम्म्या विसरून आलेला होता. मग तो पुन्हा विचारत होता की बाबा काय काय आणायचं आहे तुमचं, काय काय नाही आहे ते सांगा. तर त्याला मी सगळ्या डिटेल्स तेच देत होते, का त्याला पण सकाळी भरपूर कामं असतात आणि त्याच्यात आणि आमची कामं एक्स्ट्रा.
आता एवढा मोठा जो नारळ झालेला आहे, आता हा नारळ थोडस पाणी घेणार कुठल्या तरी भांड्यात किंवा कुंडीत. तू मुळं का तोडत असशील का? त्याच्यामध्ये लावून मी कुठे तोडायला लागले घाण. केवढा मस्त झालाय ना, पण आता कुठल्या तरी पाण्यात लावायला पाहिजे माझ्या मते. आता लगेच मातीत नाही चालणार. नाही चालणार मातीत का? बघ पाण्यात किती वाढ झाली बघ त्याची. मातीत लावलीस ना मग त्याला पाणी जास्त घालायला लागणार. वर एखादी कुंडी आहे मी म्हणते त्यात पाणी घालायचं, त्यात ठेवून तसं चालेल. हो ना. मग पाणी जरी मिळालं नाही तरी वाढतात ही. छान लागले. आता ना नेक्स्ट टाइम जाताना सगळी झाडं मामाकडे घेऊन जाणार आहे, कारण आईकडे नेऊन ताई ना आईने खूप झाडं मारून टाकली. लावत नाही, झाडांचं वेळ नाही यांना. मी सकाळची आरती करते का? तर नाही. म्हणजे बघा, असं नाही की मी करतच नाही, असं पण नाही की मी रेग्युलर करते. मी माझ्या हिशोबाने माझ्या नियोजनाने मी आरती करते. डेली करते असं म्हणणार नाही मी. मला जसं जमेल सगळे एकत्र असतील तर मग आरती करते मी. बाई दिवस तर ना घासून घासून वैताग आला. तर आज पौर्णिमा आहे, गॅसची पूजा करायची होती, पण आता सगळं आवरून झाले की मग करणार आहे, कारण आज पौर्णिमेच्या दिवसभरात कधीही आपण गॅसची पूजा केली तरी चालतं. काय कमी झालंय मग म्हणजे टेम्परेचर जास्त झाले. आता पूजा तर झालेली होती, त्याच्यानंतर आज घेतलेला आहे लास्टला पीठ मळायला, कारण मी विसरून गेले. पहिला पीठ मळून जायला पाहिजे होतं, तोपर्यंत व्यवस्थित ते मुरलं असतं, पण ठीक आहे. गूळ तो सेंद्रिय घातल्यामुळं काय झालेलं होतं, कलर बघा तुम्ही किती मस्त कलर आलेला आहे. आणि याच्यामध्ये मी शिजल्यानंतर थोडीशी वेलची पावडर आणि थोडीशी सुंठ पावडर जी आहे ती मी टाकलेली होती. आता झालेलंच आहे, व्यवस्थित झाले. फक्त गूळ एक्स्ट्रा घातल्यामुळं ना मी एकदम कमी क्वांटिटी घेतलेली आहे. आणि माझ्या पोळी करण्याची पद्धत मी खूप दिवसातून तुम्हाला शेअर करते. हे बघा, मला लय हसतात. गावाकडे जर मी गेली आणि अशा पद्धतीनं उंडा जर मी भरला तर बरेच जण म्हणतात ही कसली पद्धत आहे, पण ही माझी पद्धत आहे. मी पराठा असू दे, काही असू दे, बऱ्याचशा गोष्टी तुम्ही बघताय की मला अशा पद्धतीनेच आवडतं. आणि शक्यतो पोळी मी जास्त आलटून पलटून टाकून लाटत नाही, मग ते फुटते नाहीतर काहीतरी होतं. आणि जेवढी हलक्या हाताने आपण पोळी लाटू तेवढी व्यवस्थित, म्हणजे पोळी फुगण्याला महत्त्व नाही. ते पुरण जे आहे ना ते पूर्ण 4 कोपऱ्यात जाणं पण गरजेचं आहे. आणि आता एका जागी आहे, एका जागी जात नाही आहे. भले तुमच्या पोळ्या वाकड्या तिकडे येऊ दे, फुटू दे, पण पुरण सगळीकडे जाणं गरजेचं आहे. असो, आता पुरणपोळी झाली, सगळं झालं. त्याच्यानंतर मग मी देवाला वगैरे नैवेद्य दाखवला. आणि मग जे काय इथून पुढचं जे असेल वटपौर्णिमेचं रुटीन त्याचे व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला मिळतील. असो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता जरूर लाईक करा. स्वयंपाक झालाय, तर इथं जे ताट केलेलं आहे, इथं ताट केलेलं आहे ते मी ह्याचं केलेलं आहे इकडं देवाचं. मला म्हणलं डॉगीच्या चपात्या करून घे, वेळ होतोय. तर आता हे आर्यन नैवेद्य दाखवेल. ही सगळी चकाचक धुवून पुसून सगळं मी व्यवस्थित ठेवलं होतं. सगळं साहित्य काढते आणि मग दाखवते तुम्हाला मी काय काय घेतलेलं आहे, काय काय नाही आहे. सागरूला 5 आंबे नंतर 5च आणलेत, पण तसं बघायला गेलं तर 6 आंब्याची गरज होती. पण आता असू दे, आणलेत. रीळ बघून आण म्हणलेलं 7 वेळं पूर्ण व्हायला पाहिजे. तर हे मला धागा कमीच वाटतोय ताई, आणि धागा एकदम नाजूक वाटतोय. धागा असं मोठी जी गुंडी असते ना ती गुंडी घ्यायची असते. ती धागा नाही मला वाटत एवढा काय मजबूत फासू, तर बघून आणावं लागते. आणि असं काय म्हणतात की पुरुष मंडळी गेली तेवढं काय बघत नाही. मला वाटतं दुकानदार नशीब ते आणून तर दिलं नाही. दुकानदाराला म्हटलं असं वटपौर्णिमेचं सामान द्या, दुकानदाराला आणून दिलं. असो, आणलं, त्याला महत्व आहे. आरूला मी नैवेद्य दाखवायला शक्यतो जास्त वेळा बसवते, कारण पूजा नाहीत करत निदान एवढी तर करू दे कामं म्हणून. ते नैवेद्य कसं दाखवते बघा. आता मी खूप वेळा सांगितलंय बाबा, असं ओंजळीत पाणी घ्यायचं, असं गोल व्यवस्थित फिरवायचं, आणि पहिला गणपती बाप्पाला तुळशीपत्र न ठेवता अर्पण करायचं. त्याच्यानंतर मग स्वामींना, कृष्णाला वगैरे सगळ्या देवांना तुळशीपत्र ठेवून अर्पण करायचं. तेवढं करतंय, पण ते हात त्याचा आहे ना असा सरळ फिरत नाही, असा पालता घालून फिरवतो. असं, चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुन्हा एकदा मनापासून आभारी. श्री स्वामी समर्थ.